नमस्कार, मी डॉक्टर सोनाली. आज मी निघाले आहे बार्शीजवळ असलेल्या उपळेधुमाला येथील भुई शिव मंदिराला भेट द्यायला. बार्शीला काही दिवसांसाठी गेले असताना अचानक येथे भेट देण्याचा योग आला. तेथे जाताना मस्त पावसाळी वातावरण होते. सगळीकडे हिरवीगार शेती आणि पाणी होते. सर्व नातेवाईकांबरोबर एक छोटीशी पावसाळी सहलच झाली. प्रथम दर्शनी उपळेधुमाला येथे पोचल्यानंतर हे मंदिर कुठे आहे तेच कळेना. मग नंतर कळाले की या दिसणाऱ्या शेतामध्ये थोडे पुढे चालत गेले की हे भुई शिव मंदिर आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहूनच या मंदिराबद्दल माहिती कळाली होती. समोरच काही पायऱ्या होत्या, त्या उतरून खाली जाऊन हे मंदिर आहे. म्हणजे जमिनीच्या खाली हे मंदिर बांधलेले आहे. वरून पाहिले तर वाटतही नाही की इथे मंदिर असेल. खाली गेल्यावर छान असे मंदिर आहे, परंतु त्याची देखभाल केली गेलेली नाही. बाहेर छोटे सभामंडप आणि आत गर्भगृह आहे. जमिनीच्या खाली असल्यामुळे तेथे बराच अंधार होता. मोबाईलच्या लाईटमध्ये आम्ही पुढे गेलो. गर्भगृहामध्ये एक शिवलिंग आहे जे अनोखे आहे. या शिवलिंगाचा मधला भाग पोकळ आहे आणि त्यात 12ही महिने पाणी असते. असे अनोखे शिवलिंग मी तरी अजून कुठे पाहिलेले नाही. त्याचे मनोभावे दर्शन घेतले. इतक्या सुंदर मंदिराची काहीही देखभाल नसल्यामुळे मनाला थोडे वाईट वाटले. पुरातत्व खात्याने अशा अनोख्या मंदिरांची देखभाल आवर्जून केली पाहिजे असे मला वाटले. तेथून पुढे गेल्यानंतर जवळच जुने असे अजून एक शिव मंदिर होते. तेथेही जाऊन दर्शन घेतले. तिथे अनेक भाविक येत असल्यामुळे त्याची थोडीफार देखभाल चांगली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळ असलेल्या उपळेधुमालामधील या भुई मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. अशा अनोख्या शिवमंदिराला भेट दिल्यामुळे मनाला शांतता आणि समाधान दोन्ही लाभले. भेटूयात पुढच्या